काल आपण डिस्कस करत असताना प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन डिस्कस केली. मी तुम्हाला डबल फर्टिलायझेशन मध्ये सांगताना सांगितलं होतं की पोलन ट्यूब जेव्हा येते तेव्हा पोलन ट्यूब 2 मेल गॅमेट्स कॅरी करते. ते दोन्ही मेल गॅमेट जेव्हा एम्ब्रिओ सॅक मध्ये रिलीज होतात, बरोबर आहे. आपण एम्ब्रिओ सॅक डिस्कस करत असताना आपण एम्ब्रिओ सॅक डेव्हलप केली होती. ही समजा एम्ब्रिओ सॅक असेल तर एम्ब्रिओ सॅक मध्ये इथे कोणते पोडल्स असतात? अँटीपोडल्स. अँटीपोडल्स नंतर कन्सिडर करत असाल तर इथे कन्सिडर केलं तर हे सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलार न्यूक्लिय, हा एक सेल, आणि इथे कोण असतात? सिनर्जिड्स. समजा पोलन ट्यूब वन ऑफ द सिनर्जिड्स मधून एंटर होते आणि 2 हेप्लॉइड कोणते गॅमेट्स रिलीज होतात? मेल गॅमेट्स. मी तुम्हाला काल सांगताना सांगितलं होतं की एक मेल गॅमेट जो आहे तो या एक सेल सोबत फ्यूज होतो, ज्याला आपण नाव दिलं होतं सिनगॅमी, बरोबर आहे. आणि सिनगॅमीला कन्सिडर करत असाल तर सिनगॅमी पासून डिप्लॉइड काय तयार होतो? झायगोट. आणि हा जो डिप्लॉइड झायगोट आहे तो इन फ्युचर गेल्यानंतर किंवा इन फ्युचर काय डेव्हलप करतो? एम्ब्रिओ. Second male gamete, whatever is present, that second male gamete fuses with secondary nucleus, fuses with secondary nucleus, and it will form triploid structure. आणि हा जो पर्टिक्युलर ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतो त्याला आपण काल नाव दिलं होतं पेन, दॅट इज कॉल्ड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. आणि प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस जो आहे तो फ्युचरमध्ये गेल्यानंतर स्वतःमधून किंवा त्या पर्टिक्युलर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस पासून कोणते स्पर्म तयार होते? एंडोस्पर्म, बरोबर आहे. डबल फर्टिलायझेशन डिस्कस केल्यानंतर आता इथून पुढे आपल्याला 2 टॉपिक डिस्कस करायचे आहेत. पहिला टॉपिक जो डिस्कस करायचा आहे दॅट इज कन्सिडर टू बी डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ काय? एंडोस्पर्म. आणि मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की एंडोस्पर्म कोणापासून येते तर एंडोस्पर्म ज्या पर्टिक्युलर सेल पासून येते दॅट इज कॉल्ड ट्रिप्लॉइड पेन, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. आणि सेकंड कन्सिडर करत असाल तर सेकंड व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट प्रोसेस इज कन्सिडर टू बी सिनगॅमी. आणि सिनगॅमी पासून झायगोट आणि झायगोट पासून नंतर एम्ब्रिओ डेव्हलप होतो. एम्ब्रिओ डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स आहे. आज मला तुमच्यासोबत जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अवर डिस्कशन विथ ओके डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म लक्षात ठेवताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा एंडोस्पर्म या पर्टिक्युलर शब्दाकडे येता तेव्हा एंडोस्पर्म या शब्दाचा अर्थ काय? तर एंडोस्पर्म इज कन्सिडर्ड टू बी अ न्यूट्रेटिव्ह टिश्यू. एंडोस्पर्म इज अ न्यूट्रेटिव्ह टिश्यू and that nutritive tissue provide the nutrition to the developing embryo. एंजिओस्पर्म मध्ये जो एम्ब्रिओ डेव्हलप होतो त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोणती स्पर्म करते? एंडोस्पर्म. दुसरा, एंडोस्पर्मला कन्सिडर करत असाल तर एंडोस्पर्मची जी डेव्हलपमेंट आहे वॉट एव्हर द डेव्हलपमेंट इज प्रेझेंट, ही डेव्हलपमेंट स्टार्ट होते और डेव्हलपमेंट वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट विल टेक्स प्लेस फ्रॉम पेन, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, जो ट्रिप्लॉइड असतो. आणि त्यामुळे पूर्ण एंडोस्पर्म जी आहे ती सुद्धा ट्रिप्लॉइड राहते. आता डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा एंजिओस्पर्म मध्ये एंडोस्पर्म डेव्हलपमेंट जी आहे ती 3 टाइप्स मध्ये डिवाइड होते. म्हणजे 3 मेथड्सने डिफरंट प्लांट्स मध्ये एंडोस्पर्म तयार होते. सर्वात पहिली टाइप ऑफ एंडोस्पर्म कन्सिडर करत असाल तर दॅट इज कॉल्ड न्यूक्लियर टाइप. फर्स्ट वन इज कन्सिडर टू बी न्यूक्लियर टाइप, बरोबर आहे. सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्म जी डेव्हलप होते दॅट इज कॉल्ड सेल्युलर टाइप. सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्म इज कन्सिडर टू बी सेल्युलर टाइप. ओके. आणि थर्ड टाइप ऑफ एंडोस्पर्म जी डेव्हलप होते that third type of endosperm whatever is present that is called halobial type. नीट लक्ष द्या. एंडोस्पर्म डेव्हलपमेंट कडे जर आला तर एंडोस्पर्म डेव्हलपमेंट 3 टाइप्स मध्ये डिवाइड होते. सर्वात पहिल्या टाइपची जी एंडोस्पर्म येते दॅट इज कॉल्ड न्यूक्लियर टाइप. सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट whatever is present that is called cellular type. And third type of endosperm whatever is present that is called halobial type. Now let us discuss one by one. Nuclear type of endosperm, when you are supposed to consider, this type of endosperm will be considered to be most common type of endosperm. आता ही एंडोस्पर्म डेव्हलपमेंट जेव्हा होते म्हणजे जेव्हा ही एंडोस्पर्म डेव्हलप होते तेव्हा केसेस हॅपन्स दॅट की हा समजा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे, तर त्या प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस मध्ये
फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होते, म्हणजे कॅरिओकायनेसिस होते, विच इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. म्हणजे इनिशियली कन्सिडर करत असाल तर इनिशियली प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस विल अंडरगो फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, एकदा सगळे न्यूक्लाय डिवाइड झाले आणि मेनी न्यूक्लाय तयार झाले की हे न्यूक्लाय तयार झाल्यानंतर मग यू कॅन से दॅट सेल वॉल फॉर्मेशन टेक्स प्लेस. आफ्टर दॅट देअर विल टेक्स प्लेस सेल वॉल फॉर्मेशन. म्हणजे इथे लाईक दिस एकदा पहिले न्यूक्लाय तयार होतात आणि त्याच्यानंतर वॉल फॉर्मेशन होते. यामुळे केस अशी होते की मधात जिथे एंडोस्पर्म डेव्हलप होते तिथे एक व्हॅक्युअल तयार होतो. काय तयार होतो? व्हॅक्युअल. आणि हा जो व्हॅक्युअल तयार होतोय हा व्हॅक्युअल त्या न्यूक्लायला पेरिफेरीकडे शिफ्ट करतो. सुरुवातीला फक्त न्यूक्लियर डिव्हिजन, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, आणि देन इट इज फॉलोड बाय सेल वॉल फॉर्मेशन आणि सेंटरला डेव्हलप होणारा व्हॅक्युअल. अशा टाईपने मेथड होत असेल म्हणजे कॅरिओकायनेसिस, कॅरिओकायनेसिस आणि देन फॉलोड बाय सायटोकायनेसिस. दॅट टाईप ऑफ एंडोस्पर्म फॉर्मेशन इज कॉल्ड एज विच टाईप? न्यूक्लियर टाईप. आता न्यूक्लियर टाईप या एंडोस्पर्मला कन्सिडर करत असाल म्हणजे न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म फॉर्मेशन कन्सिडर केलं तर अँजिओस्पर्म मध्ये 161 फॅमिलीज अशा आहेत. 161 families will shows this type of endosperm formation. So it is seen in 161 families. बरं, न्यूक्लियर टाईप जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा न्यूक्लियर टाईपमध्ये एक फक्त यू कॅन से दॅट टेक्स्टबुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काही पर्टिक्युलर अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत ज्या अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये सेल वॉल फॉर्मेशन जे आहे, सेल वॉल फॉर्मेशन, तो सेल वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट राहतो. आता ज्यांच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट राहतो याचं एक्झाम्पल जर लक्षात ठेवायचं असेल तर दॅट इज कन्सिडर टू बी वीट. दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर सनफ्लावर. आणि थर्ड एक्झाम्पल तुम्हाला कन्सिडर करायचं आहे दॅट इज कॉल्ड कोकोनट. तुम्ही कोकोनटकडे जेव्हा येता तेव्हा कोकोनटचा जो व्हाईटिश मास असतो दॅट इज द कम्प्लीट सेल वॉल फॉर्मेशन आणि मधात जो लिक्विड तयार होतो ज्याला आपण कोकोनट वॉटर म्हणतो, दॅट कोकोनट वॉटर इज कन्सिडर टू बी अ केस ऑफ इनकम्प्लीट सेल वॉल फॉर्मेशन. So when primary endospermic nucleus undergo many times nuclear division and then cell wall formation takes place, that is called as nuclear type. And in nuclear type, when you're supposed to consider, it is most common type of endosperm formation methods in angiosperm, followed by 161 families. Incomplete cell wall rahat asel, so that example, whatever is present, that is considered to be wheat, sunflower, and coconut. Is this clear with you? Okay. Now, second type of endosperm ji तयार होते, that is called cellular type. Now, in cellular type of endosperm, what will happen? First one, the nuclei will divide. Primary endospermic nuclei will divide, and it will again immediately form cell wall. Then you can say that it will again form nuclei and again form cell wall. So you can say that in this case, what is happening? The karyokinesis is immediately followed by cytokinesis. That is whatever is present, that is nothing but called cellular type. So you can say that in this, the karyokinesis means nuclear division is immediately followed by cytokinesis. मग एक न्यूक्लियर तयार झाला की एक वॉल तयार होईल, एक न्यूक्लियर तयार झाला की एक वॉल तयार होईल. दॅट इज कन्सिडर्ड टू बी सेल्युलर टाईप. सेल्युलर टाईप ऑफ यू कॅन से दॅट एंडोस्पर्म फॉर्मेशन कन्सिडर करत असाल तर अँजिओस्पर्म मध्ये 72 फॅमिलीज यू विल सी की जे यू कॅन से दॅट सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म फॉर्मेशन दाखवतात. याचे काही टिपिकल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर पहिला बाल्सम प्लांट. फर्स्ट एक्झाम्पल यू शुड रिमेंबर दॅट इज बाल्सम प्लांट. Second example, if you want to remember, that is called petunia, balsam, petunia. Then you can consider that adoxa plant. These are considered to be example of which type? Cellular type. The third type of endosperm formation, whatever is present, that is called halobial type. Now, halobial type of endosperm formation, when you consider, it is shown by halobials order of monocot. हॅलोबायल्स ऑर्डर्स ऑफ मोनोकॉट. सो मोनोकॉट मधले हॅलोबायल्स जे असतात ते या टाईपची एंडोस्पर्म फॉर्मेशन दाखवतात. हॅलोबायल एंडोस्पर्मला कन्सिडर करत असाल तर हॅलोबायल एंडोस्पर्म मध्ये सर्वात पहिले जो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस असतो तो दोन सेल्स तयार करतो, एक चलाझल आणि एक मायक्रोपाईल.
आणि त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट सेल्युलर टाईप होते, बरोबर आहे, म्हणजे न्यूक्लियाय डिवाइड होतो आणि त्याच्यानंतर लगेच सेल वॉल फॉर्मेशन होते आणि नंतर यांच्या आतमध्ये मल्टिपल न्यूक्लियाय तयार होतात. म्हणजे पहिले सेल्युलर टाईप आणि नंतर न्यूक्लियर टाईप. याचा अर्थ हॅलोबायल टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट इज इंटरमिजिएट. फर्स्ट दे फॉलो सेल्युलर and later on they will follow nuclear type. That type of endosperm formation whatever is present, that is called halobial type. If you want to remember key typical example when you're supposed to consider of the halobial type, that is considered to be asphodilus. Asphodilus plant. And asphodilus plant when you're supposed to consider, that is considered to be example of halobial type. So let us revise. याला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवा बघा. मला सांगा एंडोस्पर्म कोणापासून येते? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. मग प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस पहिले फार मेनी न्यूक्लियाय तयार करत असेल आणि नंतर सेल वॉल तयार होत असेल. इट विल फॉर्म मल्टिपल न्यूक्लियाय आणि नंतर सेल वॉल तयार होते. दॅट इज कॉल्ड विच टाईप? न्यूक्लियर टाईप. ओके. सुरुवातीपासून एक न्यूक्लियाय एक वॉल, एक न्यूक्लियाय एक वॉल असं तयार होत असेल तर दॅट इज कॉल्ड सेल्युलर टाईप. आणि सुरुवातीला एक न्यूक्लियाय डिवाइड झाला की सेल वॉल फॉर्मेशन म्हणजे सेल्युलर, आणि लेटर ऑन न्यूक्लियर असेल तर दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज विच बायल टाईप? हॅलोबायल टाईप. सो पहिले न्यूक्लियाय तयार करून घेणे, न्यूक्लियर टाईप. न्यूक्लियाय तयार झाले की वॉल तयार करणे, सेल्युलर टाईप. सुरुवातीला सेल्युलर नंतर न्यूक्लियर, दॅट इज कॉल्ड हॅलोबायल टाईप. एक्झाम्पल लक्षात ठेवताना लक्षात ठेवा, न्यूक्लियर टाईप is shown by most common method which is shown by 161 families. Then काही प्लांट्स मध्ये न्यूक्लियर टाईप होते पण सेल वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट राहून जातं. त्याचं एक्झाम्पल वीट, सनफ्लावर आणि कोकोनट. सेल्युलर टाईपला कन्सिडर करत असाल तर 72 फॅमिलीज हा पर्टिक्युलर एंडोस्पर्म फॉर्मेशन दाखवतात. दॅट इज कन्सिडर टू बी बाल्सम आणि पेटोनिया. आणि हॅलोबायल टाईपकडे आला तर दॅट इज कन्सिडर टू बी एस्पोडेलस. एक छोटासा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे की काही पर्टिक्युलर प्लांट्समध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉर्न प्लांटकडे आला तर कॉर्न प्लांटमध्ये एंडोस्पर्म मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिफरंट टिश्यूज तयार होतात. जर एंडोस्पर्म मध्ये डिफरंट टिश्यूज तयार होत असतील तर दॅट टाइप ऑफ एंडोस्पर्म वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड मोझॅक एंडोस्पर्म. विच एंडोस्पर्म? मोझॅक एंडोस्पर्म. बरोबर आहे. मग पहिले मेनी न्यूक्लियाय तयार होत असतील तर न्यूक्लियर टाईप, कॅरिओकायनेसिस फॉलोड बाय सायटोकायनेसिस, सेल्युलर टाईप. 2 डिफरंट सेल्स तयार होत असतील तर हॅलोबायल टाईप, आणि डिफरंट टिश्यूज इन्व्हॉल्व असतील तर दॅट इज कॉल्ड मोझॅक टाईप. This is whatever is present, that is called development of Wisperm endosperm from the primary endospermic nucleus, that is nuclear type, cellular type and halobial type. Then now onwards we have to go into the development of embryo, how the angiosperm will develop embryo. That we will discuss in details how the embryo will develop in next lecture. Thank you very much.